नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडर दरात घसरण। बघा आजचे नवीन दर काय असतील, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, 1 ऑगस्ट 2024 पासून भारत सरकारने LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। या नवीन निर्णयामुळे व्यावसायिक आणि घरगुती गॅस वापरकर्त्यांवर विविध प्रकारे परिणाम होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या बदलांचा काय आढावा असणार आणि त्यांचे संभाव्य परिणाम समजून घेणार आहोत। मित्रांनो, व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात वाढ होणार आहे। 19 किलो व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे। ही वाढ देशातील विविध महानगरांमध्ये वेगवेगळी आहे। तसेच दिल्ली येथे 19 किलो सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढून 1652 रुपये इतकी झाली आहे। तर मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 7 रुपयांची वाढ होऊन आता एक सिलेंडरचा दर 1605 रुपयांना मिळेल। तर कोलकाता येथे सर्वाधिक 8 रुपयाची वाढ झाली असून 19 किलो सिलेंडरची किंमत 1656 रुपये इतकी झाली आहे। तसेच चेन्नईमध्ये वाढ होऊन 1817 रुपयांना झाली आहे। मित्रांनो, या वाढीचा परिणाम काय होणार आहे? व्यावसायिक LPG वापरकर्त्यांना, विशेषतः रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ संबंधित व्यावसायिकांना आणि वाढीचा थेट परिणाम जाणवेल। तसेच त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते, जी शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचू शकते। घरगुती LPG सिलेंडरच्या दरात घट नोंदवली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीच्या विपरीत घरगुती 14 किलो LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी घट झाली आहे। कारण मित्रांनो, सरकारने महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलेंडरवर 100 रुपयाची सूट दिली आहे। तसेच नवीन दरानुसार संपूर्ण भारतात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 800 ते 820 रुपयाच्या दरम्यान असेल। मित्रांनो, याचे फायदे काय होणार आहेत? सामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल। तसेच महागाईच्या काळात घरगुती बजेटवरील ताण कमी होईल। स्वच्छ इंधनाचा वापर वाढण्यास प्रोत्साहन मिळेल। तसेच सरकारच्या निर्णयामागील कारणे पण असतात। त्यामध्ये अर्थसंकल्पानंतर तेल विपणन कंपन्यांनी LPG दरात बदल केले। तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम होईल आणि घरगुती वापरकर्त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न होईल। मित्रांनो, संभाव्य दूरगामी परिणाम काय होईल? व्यावसायिक क्षेत्रातील वाढीचा परिणाम म्हणून काही उत्पादने किंवा सेवांच्या किमती वाढू शकतात। तसेच घरगुती वापरकर्त्यांसाठी गॅस वापराची परवडणारी किंमत राहिल्याने स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल। तसेच LPG सबसिडीवरील सरकारी खर्च वाढू शकतो। मित्रांनो, ग्राहकांसाठी सूचना आलेल्या आहेत। व्यावसायिक वापरकर्त्यांनी त्यांच्या खर्चाचे पुनर्मूल्यांकन करावे आणि आवश्यक असल्यास किमती समायोजित करण्याचा विचार करावा। तसेच घरगुती वापरकर्त्यांनी गॅस बचतीच्या पद्धती अवलंबून अधिक फायदा घ्यावा आणि सरकारी योजना आणि सबसिडीची माहिती ठेवावी। 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झालेल्या LPG गॅस सिलेंडर दरातील बदलामुळे व्यावसायिक आणि घरगुती वापरकर्त्यांवर विविध प्रकारे परिणाम होणार आहे। व्यावसायिक क्षेत्राला किंचित वाढीचा सामना करावा लागणार असला तरी घरगुती वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या बदलांचा उद्देश एकीकडे स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांना आर्थिक मदत देणे हा आहे। मात्र या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।